नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर बेधडक आपल्या सगळ्यांचं स्वागत। राफेलच्या फायली गायब झाल्याचं केंद्र सरकारच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आलं आणि चौकीदार हमेशा जागता रहता है और इसीलिए जो चौकीदार से घबराते हैं वही आरोप लगाते हैं असं म्हणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अडचणीत आणण्याची आणखीन एक आयती संधी विरोधकांना सापडली। काँग्रेस पुन्हा एकदा चांगलीच आक्रमक होताना दिसते। आता तर काँग्रेस अध्यक्षांनी गायब हो गया ही घोषणा भाजपच्या विरोधात दिली, पण हे सगळे आरोप भाजपला मान्य नाहीत। ज्यांनी ही कागदपत्र गहाळ केली त्यांच्या विरोधात कारवाई करणार असल्याचं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं। पण इतक्या महत्त्वाच्या, संवेदनशील आणि संरक्षणाच्या दृष्टीनं अतिशय गुप्त माहितीच्या फायली थेट संरक्षण मंत्रालयातून हरवल्याच कशा गायब झाल्या का गायब करण्यात आल्या हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहतोच। सरकार आणि सुरक्षा यंत्रणांनी जो हलगर्जीपणा केला त्याची जबाबदारी कोणाची आणि याचा निवडणूक प्रचारासाठी सुद्धा आता वापर होऊ लागलाय। याचा विरोधकांना किती फायदा होईल आणि सरकारला किती नुकसान, कारण फायली गायब झाल्या। आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक, अनंत गाडगीळ, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार आपल्यासोबत आहेत संजय तटकरे पुढच्या काही मिनिटात आपल्यासोबत चर्चेत सहभागी होतील। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत ते राजा माने, लोकमतचे राजकीय संपादक, ते आपल्यासोबत या चर्चेत आहेत आणि ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे आहेत। आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपण सुरुवात सत्ताधारी पक्षाकडूनच करूयात, कारण खरं तर या प्रकरणातली सर्वस्वी म्हणण्यापेक्षा सर्वात अधिक जबाबदारी ही सरकारची आहे। पाठक सर, इतकं म्हणजे ज्यांच्याकडे आत्तापर्यंत जबाबदार सरकार म्हणून देशातला एक खूप मोठा वर्ग पाहत होता, ज्यांनी स्वतः वारंवार सांगितलं की आम्ही सर्वात जबाबदार आहोत, देशाची सुरक्षा सगळ्यात योग्य माणसाच्या हाती आहे, आणि इतक्या सेन्सिटिव्ह विषयावरच्या फायली गायब होतात। बघा, आता फायली गायब झाल्या की त्या फायली कॉपी करून बाहेर गेलेल्या हा एक तो प्रश्न आहे। मात्र जेव्हा रक्षक भक्षक होतो तेव्हा अशा घटना घडत असतात, अन्यथा इंद्रजितचा खून त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी केला नसता। हा जो विषय आहे आणि ज्या प्रकारे काँग्रेस याचं राजकारण करत आहे, काल जेव्हा रिव्ह्यू पिटिशन फाईल करण्यात आली तर रिव्ह्यू पिटिशन फाईल करत असताना यांनी आक्षेप असा घेतला वेणुगोपालांनी, सरकारी पक्षाच्या वकिलांनी, की हे सगळे बेस्ड ऑन न्यूजपेपर स्टेटमेंट्स आहेत, बेस्ड ऑन स्टोलन रेकॉर्ड्स आहेत, त्यामुळे याला तुम्ही तथ्य मानू नका आणि हे रिव्ह्यू पिटिशन फाईल करून घेऊ नका। तेव्हा मग सरकारने किंवा आपल्या सुप्रीम कोर्टाने विचारलं की हे जर चोरी गेल्या तर तुम्ही काय करताय। तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही यांच्याविरुद्ध FIR लॉन्च केलेल्या कारवाई करताय। मात्र त्याच्यातनं अशा प्रकारचा एक माहोल तयार करण्यात आला राहुल गांधींकडनं, कारण मुळामध्ये काय की त्यांना कोणता विषय मिळाला की राफेल 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 याच्यावरनं ते प्रेस कॉन्फरन्स घेत असतात, तथ्य काही नसतात, आधार काही नसतो, आणि ज्या गोष्टी सुप्रीम कोर्टात न्यायाला हव्या त्या न नेता त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांना असं वाटतं की हा विषय आपण धसास लावला तर निवडणुका जिंकू। मला वाटतं अशा प्रकारचं राजकारणात त्यांना यश येणार नाही। एकेकाळी सरकारनं सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर असा दावा केला होता पाठकजी की राफेल हा फेल आहे, म्हणजे विरोधकांच्या दृष्टीने उपस्थित केलेला गेलेला हा राफेलचा मुद्दा फेल आहे, पण वस्तुस्थिती मात्र तशी दिसत नाहीये। गाडगीळ सर, काय सांगाल? एक मिनिट बोलू जरा। नाही, हा खरोखरच राफेलचा मुद्दा फेल का आहे, कारण सुप्रीम कोर्टाने तिन्ही गोष्टी, प्राइसिंग असो, प्रोसिजर असो, पण फायली तर आता नाहीच आहेत ना, म्हणजे सरकारला ते सांगावंच लागलं ना शेवटी कोर्टात फायली नाही आहेत म्हणून। फायली बघा, फायलींचा जो विषय आहे, इन्फॉर्मेशनचा जो विषय आहे, हा संपूर्ण विषय सरकारने कोर्टामध्ये मांडलेला आहे। त्यामुळे जेव्हा यांच्याकडनं प्रशांत भूषणांनी म्हटलं की आम्हाला काही माहिती द्यायची आहे, तर सुप्रीम कोर्टाने म्हटलं की आम्हाला ऍडिशनल एफिडेव्हिट करणं, या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती आहेत। ठीक आहे गाडगीळ सर, मला आज आश्चर्य वाटतंय की 20-25 वर्षापूर्वी बोफोर्स म्हणणारी लोकांना आज राफेल 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 म्हटलं तर कसं तरी होत आहे। जे कोणी दिल्लीला गेले असतील, संरक्षण खात्याचे नॉर्थ आणि साऊथ ब्लॉक जी दोन आपली महत्त्वाच्या इमारती आहेत दिल्लीतल्या, तिथे आज शिरणं इतकं अवघड आहे की तुमचं ओळखपत्र लागतं, तुम्ही कोणाकडनं आलात, कोणाकडे चाललात, कोणाला भेटतात, त्या आज जर गेलात तर कोणाला भेटणार, त्या खोलीचा नंबर पासवर लिहिला जातो, कम्प्युटराइज पास असतो। असं असताना तिथनं चोरी होतेच कशी, हा पहिला मुद्दा आहे। दुसरा मुद्दा असा आहे की जे काल एजीनी सुप्रीम कोर्टामध्ये आर्ग्युमेंट केलेलं आहे, जे वक्तव्य केलेलं आहे, ते एक प्रकारे
यापुढे कोणीही अशी कागदपत्र छापू नयेत म्हणून प्रसार माध्यमांवर सुद्धा दबाव आणण्याचं एक प्रकारे स्टेटमेंट केलं आहे की आम्ही कारवाई. नंतर जेव्हा सुप्रीम कोर्टाने फटकारलं त्यानंतर मग त्यांनी सांगितलं की जे चोरी केलेले असतील त्यांना फक्त आम्ही त्यांच्यावर कारवाई करू. हा दुसरा मुद्दा. तिसरं एक वैयक्तिक उदाहरण देतो की मुंबईमधल्या एका अशा संरक्षण खात्याच्या संबंधित एका ठिकाणी मी आर्किटेक्ट म्हणून माझी नेमणूक झाली होती माझ्या क्लायंटतर्फे, आणि तिथे आर्किटेक्ट म्हणून जात असताना, आमदार म्हणून नाही, काँग्रेसचा म्हणून नाही, आर्किटेक्ट म्हणून जात असताना मला पेनड्राईव्ह घेऊन दिली नाही, मला CD आतमध्ये घेऊन दिली नाही, ड्रॉइंगचं माझं कुठलंही सामान, मला ती संवेदनशील एरिया आहे, मला तिथे घेऊन दिलं नाही. मी कोण आहे, काय आहे, ओळख आहे, अधिकृत नेमलेला आहे, असं असताना सुद्धा जर मला हे फॅसिलिटी दिली गेली नाही तर नॉर्थ आणि साऊथ ब्लॉकसारख्या सेन्सिटिव्ह इमारतींमधनं चोरीला जातात कागदपत्र. फाईल तर शक्यच नाही, कारण तुम्ही फाईल बाहेर घेऊन आलात तर ते CCTVवरही दिसणार आहे. त्यामुळे तुम्ही याचा हे सगळंच गौडबंगाल कोणीतरी माणूस आहे असं वाटतं तुम्हाला? वाटत नाही, कारण कसं आहे की मुळात हे सांगणं अवघड आहे की कोणी केलं, काय केलं वगैरे, पण ह्याच्यामधनं सरकारची गाफिलता दिसून येते. मुळात असं आहे की राफाल आल्यानंतर हा पहिल्या दिवसापासून वाद का सुरू झाला याच्याकडेही बघितलं पाहिजे ना. कारण जे आज सुप्रीम कोर्टामध्ये बोललं गेलं आहे की ज्या निगोशिएशन 7 लोकांच्या टीममधल्या 3 लोकांनी डिसेंट नोट केली, त्यातलं एक कारण काय होतं तर ज्यांना अधिकार दिलेले त्याच्या व्यतिरिक्त इतर लोक निगोशिएट करत होते. ते कोणाच्या सांगण्यावरनं करत होते का पंतप्रधान कार्यालयावरनं त्यांच्या सांगण्यावरनं करत होते. म्हणजे ज्यांना अधिकार दिलेत ते कुठेच चित्रात नाहीत, आणि ज्यांना अधिकार दिलेले नाहीत पण केवळ पंतप्रधान कार्यालयाच्या जवळ किंवा संबंधित ते रफालचे नेगोशिएशन्स करतात. हे कुठल्या बोफोर्सचं आठवत आहे त्यावेळेला सुद्धा संसदीय समिती नेमली आम्ही, आणि त्याच्यामध्ये क्लीन शीट दिलं तरी सुद्धा सातत्यानं राजीव गांधींवर आरोप करण्याचा, त्यांना टार्गेट करण्याचे प्रयत्न झाले होते. थोडक्यात उत्तर द्या. क्लीन चिट नव्हती, त्यांनी वाइंडिंग अप चार्जेस म्हणून ती जी दलाली आहे तिला रेग्युलराइज करून घेतलं, पावन करून घेतलं. JPCच्या माध्यमातून हेच अपेक्षित असतं. मला एकच सांगायचं आहे की ती चोरी कोणी केली तर त्याचंच उदाहरण मी तुम्हाला दिलं की प्रधानमंत्र्यांच्या घराला तर पूर्ण सुरक्षा असते, तरी इंद्रजींचा खून सुरक्षा रक्षकांनी केलाच केली. त्यामुळे रक्षकच भक्षक आहे, त्याला कोणी इन्स्टिगेट केलं का हे देखील चौकशीत बाहेर येणार आहे. नाही, पण पाठक सर, म्हणजे तुमची ह्या दोन्ही गोष्टींची तुलना मला थोडीशी खटकते, मलाही पटत नाही. तटकरेजी तुम्हाला पटते? नाही, पाठकजी जे म्हणतायत आणि इंदिरा गांधींच्या हत्येशी जे तुलना करतायत तेच खरं हास्यास्पद आणि अतिशय दुर्गात्वपूर्ण आहे. एक तर विषय असा आहे की हा करप्शनचा विषय आहे. जसं आमदार साहेब म्हणाले की या फायलींचा आणि राफेलच्या डीलचा हा जवळचा संबंध यासाठी आहे की ह्या ज्या फायली गहाळ झाल्या हे सरकार सुप्रीम कोर्टात सांगतं, ते मुळात कशाला सांगतं हे लक्षात घ्या. या सरकारने पूर्ण माहिती पुरवली कॅगला असं हे सरकार ह्या आधी सुप्रीम कोर्टला सांगत होतं. मग कॅगकडे या फायली होत्या का? जर गहाळ झाल्या असतील तर कॅगने कुठल्या बेसिसवर आणि कुठली कागदपत्र पाहून सरकारला क्लीन चिट दिली असं सरकार म्हणतं आहे. त्यामध्ये नंतर करेक्शन पिटिशन जेव्हा सरकारने टाकलं त्या करेक्शन पिटिशन नंतर परत जे याचिकाकर्ते होते ते परत कोर्टात गेले आणि त्याचीही सुनावणी आहे. त्यामुळे राफेलची जी दलाली आहे, जी अनिल अंबानीला जो फायदा करून द्यायचं जे काम पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या एकंदर नेगोशिएशन टीमने केलं, काही लोकांच्या जे सांगण्यात आलं त्याप्रमाणे ज्या लोकांना 3 लोकांना ही जबाबदारी दिली होती त्यांच्या डिसेंट नोट नंतरही त्याला ओव्हर रूल करून जर हा निर्णय घेतला असेल आणि त्या राफेलच्या किमतींबद्दल 550 कोटीवरनं 1500 कोटी कशी झाली आणि ऑफसेट क्लॉज कसा टाकण्यात आला, बँक गॅरंटी कशी वेवर करण्यात आली, या सगळ्या गोष्टी आहेत आणि ह्या गोष्टीची चर्चा होणार. मुळात मुद्दा असा आहे की ह्या सगळ्या गोष्टींवरनं कुठेतरी डायव्हर्ट करण्यासाठी आणि एन रामांवर प्रेशर आणून त्या माध्यमातून संपूर्ण जी आपली जर्नलिझम आहे किंवा मीडिया आहे त्याच्यावरती दबाव आणायचं काम ह्या माध्यमातून सरकार करत आहे असा आमचा आरोप आहे. माने सर, तुम्हाला असं वाटतंय की एन राम आणि संबंधित संस्थेच्या माध्यमातून ज्या प्रकारचे आता इशारे किंवा गोष्टी समोर येत आहेत, तुम्हाला असं वाटतंय सरकार जाणून बुजून दबाव आणतंय कारण सरकारला भीती आहे याच्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी बाहेर येतील? निश्चितपणानं त्याचं कारण असं की ज्या पद्धतीनं
मीडिया आणि राफेल आणि या संदर्भातली कागदपत्र याकडं केंद्र सरकार आणि एकूण यंत्रणा जी पाहते तो अत्यंत चुकीचा दृष्टिकोन आहे असं एकूण आजपर्यंत सिद्ध झालेलं आहे. आणि ज्यावेळी संरक्षण खात्यातील राफेलच्या फाईलला पाय फुटतात हीच खरं तर आश्चर्याची गोष्ट आहे. आत्ता गाडगीळ साहेबांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की संरक्षण खात्याच्या मंत्रालयात जाण्यासाठी सामान्य माणूस असो अथवा अतिमहत्वाचा माणूस असो त्याला प्रवेशाला देखील कर्मचारी करू शकतो. खूप अनेक दिव्यातून त्याला प्रवेश करावा लागतो. या पार्श्वभूमीवर राफेल फाईल चोरीला जातेच कशी आणि गेली आज आपण कबूल करतोय सुप्रीम कोर्टात ते सांगतोय. या पार्श्वभूमीवर मीडियावर दबाव न टाकता दूध का दूध पाणी का पाणी करण्याची जबाबदारी पंतप्रधान मोदी आणि या सरकारवर आहे असं मला वाटतं. आणि तसं जर नाही केलं तर फक्त चर्चेचे आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी हे एकमेकावर झाडण्याचं काम ही सगळी राजकारणी मंडळी करत राहणार. आज सगळ्यात महत्वाचा मुद्दा राहुल गांधींनी ज्या पद्धतीनं थेट मोदींवर आरोप केलेला आहे त्या आरोपाची सत्यता पडताळण्याचं काम हे या सरकारला करावं लागेल. त्याचं उत्तर द्यावं लागेल सरकारला. खरं आहे माने सर तुम्ही म्हणताय ते. पण तांबे सर आता माने सर सांगता सांगता पाठक सरांनी ज्याचा उल्लेख केला की अहो सोपं झालंय मोबाईलमध्ये व्हॉट्सअप असतं फोटो काढून पाठवता येतं. इतक्या छोट्या गोष्टींची काळजी कोणी घ्यायची असते. शेवटी सरकार असं फोटो काढू शकतो व्हॉट्सअपवरनं पाठवू शकता असं म्हणून आपली जबाबदारी झटकू शकते. नाही झटकू शकत सांगतो पण तथ्यता काय त्याच्यामध्ये काय होऊ शकतं. मी येतो तांबे सर. दृष्टीने या सगळ्या प्रकरणात सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे हा सरकारने कोर्टामध्ये असं सांगितलं की आम्ही ANI आणि द हिंदू या वर्तमानपत्र या एक वर्तमानपत्र एक न्यूज एजन्सी आहे यांच्या विरोधात आम्ही ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट याचा आम्ही उपयोग करू. ही यातली सगळ्यात मोठी गंभीर बाब आहे. आणि हा अशा प्रकारे ऑफिशियल सिक्रेट ऍक्टचा वापर प्रसार माध्यमांच्या विरोधात करणं याचा अर्थच मुळी लोकशाहीचा गळा घोटणं आहे. आणि याच्यासाठी आता हाच इशारा आता हे देऊ पाहत आहे मोदी सरकार की गरज पडली तर आम्ही हा जो अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे वर्तमानपत्रांना आणि प्रसार माध्यमांना म्हणजेच सामान्य नागरिकाला जे आहे त्याचाही आम्ही गळा घोटू अशी स्पष्ट धमकी या केंद्र सरकारच्या वतीने अटॉर्नी जनरल के वेणुगोपाल यांनी काल सुप्रीम कोर्टात दिली आहे. आणि हा सगळ्यात गंभीर अतिशय गंभीर मुद्दा आहे. दुसरं कारण याच्यातलं असं जे काही हे चोऱ्या झालं असं म्हणतात पहिला जो हिंदूचा रिपोर्ट पब्लिश झाला तो 8 नोव्हेंबर 2018 रोजी पब्लिश झाला. त्यानंतर पार्लमेंटमध्ये चर्चा झाली. या चर्चेला उत्तर दिलं संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी. तेव्हा त्यांनी उल्लेख केला होता का की तेव्हा त्यांनी अजिबात अशी माहिती दिली नाही की या फाईल्स चोरीला गेलेल्या आहेत. या फाईल्स चोरीला गेल्या आहेत अशी माहिती काल अटॉर्नी जनरल यांनी दिली आहे. याचा अर्थ निर्मला सीतारामन यांना 8 नोव्हेंबर 2018 रोजी या फाईल्सची माहिती नव्हती किंवा त्यावेळेला त्या चोरीला गेलेल्या नव्हत्या. पाठक सर तांबे सर मी परत येतो तुमच्याकडे. तुम्ही जो महत्वाचा मुद्दा उपस्थित केलाय पाठक सर त्यांना संरक्षण मंत्र्यांना माहितीच नव्हतं. एवढी गंभीर गोष्ट आहे म्हणजे फायली हरवणं त्याच्या पलीकडे जाऊन संरक्षण मंत्र्यांना माहिती नसणं. नाही ऐकून घ्या क्रोनॉलॉजी समजून घ्या. कसं आहे की जेव्हा काल कोर्टामध्ये असं विचारण्यात आलं की हे जे डॉक्युमेंट्स आहेत जे सिक्रेट आहे कॉन्फिडेन्शियल आहे जे कुठे बाहेर जायला नको ते बाहेर गेले त्याच्याबद्दल तुम्ही काय करता तर त्यांनी असं सांगितलं की आम्ही चौकशी करतो ऍक्शन घेतोय. त्यामुळे कोणाचा गळा घोटण्याचा प्रश्न होता. आपण सांगितल्याप्रमाणे 2 महिन्यापूर्वी हिंदूने जे छापलं तर बेसिकली हा न्यूजपेपर ऍक्शन घेतो ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट ऐका ना असं त्यांनी सांगितलेलं आहे. हो कारण ते ऑफिशियल सिक्रेट ऍक्टच्या अंडर ते केस बनते आहे. मात्र 2 महिने आधी जेव्हा ते छापून आलं तेव्हा आम्ही दुर्लक्ष एवढ्यासाठी केलं की हे बनते याला हे बघा ऐका जरा ऐका माझं जरा आता वर्तमानपत्रांना बातम्या मिळवण्यासाठी 1 मिनिट माझं ऐकून तांबे साहेब मला मध्ये बोलू नका मी मध्ये बोलू तुमच्या. बातम्या मिळवण्यासाठी पत्रकारांना नेहमीच ही कोणतीही गोपनीय माहिती असते. डिसिजन मेकिंगची प्रोसेस कशी चालते हे उघडकीला आणणं हेच पत्रकारितेचं काम असतं. आता जरा मला बोलू द्या मध्ये बोलू नका. बोला
मी तेच म्हणतो 2 महिन्यापूर्वी जेव्हा हिंदूने छापलं तेव्हा सरकारतर्फे देखील ऑब्जेक्शन का नाही घेतलं, कारण न्यूजपेपरचा हा अधिकार असतो, त्याप्रमाणे त्या काही गोष्टी छापत असतात, आम्ही दुर्लक्ष केलं. मात्र काल ज्या प्रकारे रिव्ह्यू पिटिशन फाईल केलं ते रिव्ह्यू पिटिशनच मुळामध्ये वॉइड ॲब इनिशिओ, म्हणजे ते रद्द करा, त्याला तुम्ही एक्सेप्ट करूच नका या दृष्टीने आर्ग्युमेंट चालू होते. आणि ते करताना त्यांनी हे सांगितलं की मुळामध्ये हे जे तुम्ही पेपर्स मिळवलेले आहे हे सिक्रेट आहे, कॉन्फिडेन्शियल आहे आणि न्यूजपेपरच्या आधारावर तुम्ही जे पिटिशन तयार करताय ते घेऊ नका. त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने हे म्हटलं की हे तुम्ही जे बोलताय ते आम्हाला सगळं माहिती आहे, आमच्याकडे त्याची माहिती आहे, हे नवीन ॲफिडेविट द्यायची काही आवश्यकता नाही आहे असं सुप्रीम कोर्टाने देखील त्याच्यावर म्हटलं आहे. तुम्ही फक्त 14 मार्चपर्यंत थांबा, 14 मार्चला तुम्हाला ही पिटिशन डिसमिस झालेली असेल हे दिसेल. एवढा एक मिनिट, सुप्रीम कोर्टावर आहे थांबूया. म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे. मला जरा या संबंधामध्ये आश्चर्याची गोष्ट आहे. कोर्टामध्ये काय झालं याच्या संबंधात आपण थोडीफार एक तर नीट माहिती घ्यावी किंवा आपण जाणून बुजून असं सांगत असाल असं मला वाटतं. ठीक आहे, सुनील 2 कारण आहेत. एक पहिली गोष्ट त्यांनी असं सांगितलं, वेणुगोपाल यांनी जो बचाव केलाय त्याच्यात वेणुगोपाल असं म्हणाले, त्याच्यात वेणुगोपाल यांनी असं सांगितलं की ही चोरलेली माहिती आहे आणि म्हणून ती विचारात घेऊ नये. याच्यावरती 3 न्यायमूर्तींपैकी एका न्यायमूर्तींनी असं सांगितलं की ही समजा चोरलेली माहिती असेल, चोरलेली माहिती इकडे विचारात घेऊ नये असं तुम्ही म्हणता, परंतु ते अमेरिकन कायद्यानुसार आहे, भारतीय कायद्यानुसार नाही, हे त्यांनी स्पष्ट केलंय. दुसरा मुद्दा असा आहे की त्यांनी फक्त ते तसं आर्ग्युमेंट केलं, आम्ही त्याला मानत नाही असे त्यांनी जोडलंय. सॉरी, वी डोंट से सो बट इट कॅन बी कन्स्ट्रूड लाईक दिस. हिंदू आणि ANI यांच्या ताब्यात जी डॉक्युमेंट्स आहेत त्या डॉक्युमेंट्स बद्दल मी बोलतोय. तिसरा मुद्दा जो तांबे सर मी परत येतो. तांबे सर माझं पूर्ण होऊ द्या, माझं पूर्ण होऊ द्या. ठीक आहे. तिसरा मुद्दा, निर्मला सीतारामन यांनी पार्लमेंटमध्ये बोलतानाही असं सांगितलं की भारतातली वर्तमानपत्र आणि इकडचा मीडिया हा परदेशी कंपन्यांच्या हातातल्या बाहुल्यासारखा खेळतो आहे. त्यांनी म्हणजे वर्तमानपत्रांचं किंवा प्रसार माध्यमांचं काम असतं अचूक आणि योग्य माहिती, पब्लिक इंटरेस्टची माहिती म्हणजे लोकहिताची माहिती ही अतिशय निष्पक्षपातीपणे लोकांपर्यंत पाठक सर याला उत्तर द्या आणि मग आपण पुढे जाऊयात गाडगे सरांकडे. हे काम हिंदू आणि ANI ने तुम्हाला केलं. देशातल्या माध्यमांवरती अविश्वास आहे, सरकारचा विरोधकांवरती अविश्वास आहे देशातल्या. परदेशी कंपन्यांचे एजंट वर्तमानपत्रांचं महत्व सर्वात जास्त आम्हालाच कळतं. 1975च्या आणीबाणीमध्ये जी गळचेपी झाली होती त्याच्या भुक्तभोगी आम्ही आहे. सुनीलजी एकच मिनिट फक्त त्यांना पूर्ण करू द्या, मी परत येतो तुमच्याकडे. पाठक बोला. त्यांच्या भाषणामध्ये पार्लमेंट मधल्या आणि के वेणुगोपाल यांनी ठीक आहे सुनीलजी, तुमचा मुद्दा लक्षात आला, युक्तिवाद केलाय. तुमचा मुद्दा लक्षात आला. मी तोच त्यांना विचारतोय की सरकारने याचं उत्तर दिलं पाहिजे. तुम्हाला कोणाकोणावर विश्वास नाही हे एकदा सांगा तुम्ही. बघा, वर्तमानपत्रांची जी गळचेपी 77 मध्ये झाली त्याच्या भुक्तभोगी सर्वात जास्त आम्ही आहे. त्यामुळे वर्तमानपत्रांना प्रोटेक्शन देणं ही आमचीच भूमिका आहे. त्यामुळे आम्ही काही गळचेपी करणार नाही. मात्र जरा ऐकायला शिका, शांत राहा जरा. तांबेजी ओरडून होत नाही काही, थोडं डोक्याने बोला, ओरडू नका जरा. आता कोणता विषय त्याच्याबद्दल बोला. निर्मला सीतारामन आणि के वेणुगोपाल यांनी दिलेल्या आर्ग्युमेंट बद्दल बोला. ओरडू नका, जरा शांततेने समजून घ्या, थोडं डोक्याने काम घ्या थोडंसं. वेणुगोपालांनी हेच म्हटलं की मुळामध्ये हे पिटिशन वर्तमानपत्रांच्या आधारे तयार करण्यात आलेलं आहे, वर्तमानपत्राच्या करण्यात आधारे आहे, त्यामुळे हे दिस इज फिट टू बी डिसमिस. मला माहिती आहे आमच्यावरती काय कोसळणार आहे. ठीक आहे. 5 वर्ष मी वर्तमानपत्र चालवलं, मला माहिती आहे काय असतं वर्तमानपत्र. निर्मला सीतारामन तिकडे कशा ओरडत, वर्तमानपत्र मी चालवलं, मला माहिती आहे काय असतं. तर सुनीलजी एकच मिनिट. गाडगे आता तुमची वर्तमानपत्र काय असणार बोला. फाटकजी म्हणाले की 14 तारखेला ही केस डिसमिस होईल. लीगल पॉइंटच्या आधारे त्यांचा आत्मविश्वास असेल तर मला काही म्हणायचं नाही. लीगल पॉइंट विद्यार्थी आहे. आता मला बोलू द्या. परंतु सुप्रीम कोर्टाचे एक न्यायाधीश काही दिवसापूर्वी निवृत्त झाले. निवृत्त झाल्यानंतर त्यांनी एक भाषण केलं, त्याच्यामध्ये इंडिकेट केलं की सरकारकडनं सुप्रीम कोर्टावर अशा तऱ्हेचे त्यांचं इंडिकेशन आहे की दबाव येतो, म्हणजे येत होता मध्ये. कारण इतिहासात घडलं नाही. सुप्रीम कोर्टाच्या नंबर 2 ते म्हणाले की हल्लीच्या दिवसामध्ये मोबाईल व्हॉट्सअप करता येतं. एक उदाहरण देतो. नोटाबंदी ज्या दिवशी जाहीर करण्यात आली त्या दिवशी जी दिल्लीला कॅबिनेट झाली पंतप्रधानांच्या घरी, त्यावेळेला वर्तमानपत्रात बातम्या आल्या होत्या की मोदीजींच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना सुद्धा त्या मीटिंगला मोबाईल आत आणू दिले नव्हते. म्हणजे ज्या केंद्रीय मंत्र्यावर तुमचा विश्वास असतो त्याला सुद्धा जर तुम्ही मोबाईल आणू देत नाहीत
तर नॉर्थ ब्लॉकवरनं तुमच्या फायली आणि डिफेन्सची सगळी जातातच कागदपत्र कशी? चोरीला जाताच कशी. तिसरा मुद्दा, ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट सारखा सांगितला जातोय आणि त्यामुळे त्याच्यावर आम्ही बोलू शकणार नाही. मला नम्रतेने भाजपच्या मंडळींना आणि सरकारला विचारायचं आहे की हे जर सगळं तुमचं सिक्रेट आहे, 10 एप्रिल 2016ला जर तुमचं ॲग्रीमेंट झालं तर ज्याला विमान बनवायचा अनुभव नाही अशा उद्योगपतीला मार्चमध्ये कसं काय माहीत झालं? अशा उद्योगपतीला मार्चमध्ये महाराष्ट्रात कशी काय जागा दिली गेली? ॲग्रीमेंट जर सिक्रेसी क्लॉज खाली आहे, ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट खाली आहे, एप्रिलमध्ये झालेलं आहे, तर मार्चमध्ये कसं काय सगळं उरकलं गेलं? बरं, तटकरे सर आणि मग पाठकांच्याकडनं आपण उत्तर घेऊ. मला एवढंच म्हणायचं आहे, ह्या ज्या फायलीचा हा उल्लेख करतायत की ही गहाळ झाली, चोरीला गेली. राहुल गांधींनी आरोप केला होता की या फाईल्स या तत्कालीन संरक्षण मंत्री जे पर्रिकर साहेब होते त्यांच्या बेडरूममध्ये होती. त्यावेळेला तिथले तत्कालीन गोव्याचे आजचे मंत्री राणे यांनी फोनचं संभाषण काहीतरी होतं. तर त्या सिक्रेट ॲक्ट खाली जर चौकशी व्हायची असेल तर पर्रिकरांची आणि राणेंची चौकशी भाजप करणार आहे का? कारण त्याचा धागा तिकडे. तुम्ही अशी मागणी करताय? मी मागणी करतोय ना, मी मागणी करतोय ना. आमची अशी ठाम मागणी आहे की जर पर्रिकरांचं नाव ह्यात गवण्यात आलेलं आहे आणि तसं संभाषण एका गोव्याच्या मंत्र्याचं आणि एका पत्रकाराचं आहे तर त्याचीही चौकशी झाली पाहिजे आणि ती ऑफिशियल सिक्रेट ॲक्टच्या खाली झाली पाहिजे. बरं, पाठक याला उत्तर द्यायचं आहे का ब्रेक घेऊया? नाही, हे उत्तर देण्यासारखं नाहीच आहे, कारण की मुळात निराधार गोष्टी आहे आणि जिथे त्यांनी चौकशी व्हायला पाहिजे तिकडे जायला हवं ते फक्त पत्रकारांसमोर जातात आहे. ब्रेक नंतर मी डिटेलमध्ये बोलतो. सांगितलं होतं की आम्ही चौकशी करू, आम्ही चौकशी करू असं तुम्हीच सांगितलं होतं राहुल गांधींच्या प्रेस नंतर. ती कुठे झाली चौकशी? राहुल गांधींना ज्या सुप्रीम कोर्टामध्ये विषय न्यायला पाहिजे ते न नेता बी टीमला पाठवतात आणि प्रेस कॉन्फरन्स घेतात. या देशातला ऑपोजिशन राहुल पक्ष गांधींच्या आहे सगळ्या मुद्द्यांना उत्तर तो द्यायला तयार आहे. मला break नंतर वेळ द्या लोकांच्या फक्त. पर्यंत जातोय. लोकांचं आम्हाला मन हे करायचंय की तुम्ही किती खोटे आहात हे आम्हाला दाखवून लोकांना द्यायचंय. कळतंय, हास्यास्पद चालू आहे सगळं. अहो, तुमचं तर हास्यास्पद राफेलच्या चाललंय. बाबतीमध्ये तुम्ही इतके निराधार बोलताय, कधी 450 कोटी, कधी 550 कोटी, 1650 अहो, कोटी. कालचा मग जो तुम्ही आकडा सांगा ना. 2000 कोटी आहे. तुम्ही सांगा ना आम्ही आकडा. आकडा कधी सांगितलाच तुम्ही नाही. सुप्रीम कोर्टालाही खोटं सांगताय. आकडा तुम्ही सांगायचा सुप्रीम नसतो. कोर्टालाही खोटी माहिती देताय आकडा हा आणि सांगायचा 2 नसतो. दिवसानंतर सुप्रीम कोर्टाला सांगताय आम्ही दिलेली माहिती खोटी होती, तुम्ही आकडा करेक्ट करा. सांगायचा नसतो. आकडा जिथे सांगायचा असतो सुप्रीम कोर्टाला मी सांगितलं, यांचं सीएजीला सांगितलं, सगळीकडे आलेलं आहे. मी यांचं अभिनंदन करतो. आज त्यांनी कबूल केलं की आकडे सांगायचे नसतात. Pricing has to be kept secret. साधी गोष्ट आहे. की किती लोक एअर अटॅक मध्ये मारले गेले याचा आकडा कोणाला त्याची वेगळी चर्चा करू, त्याची वेगळी चर्चा करू. तुम्हाला अशी खालच्या पायरीची चर्चा करायची काँग्रेसला सांगतात यांचं आणि स्टॅटिस्टिक्सचा काही संबंधच राहिलेला नाही. प्राइसिंग काय सिक्रेट असतं मी तुम्हाला सांगतो. हे मॅनिप्युलेट करतात. कारण काय आकडे सांगणार बोफोर देखील आपण घेतले तेव्हा आम्ही कधी अशी प्राइसिंग किंवा हे जाहीर वाच्यता केली नाही. अपोजिशन कसं वागायला पाहिजे तर आमच्याकडनं शिकायला पाहिजे. बरं, आपण अशी अपेक्षा करूयात की याच्या पुढच्या भागात म्हणजे या चर्चेच्या दुसऱ्या भागात जरा अधिक स्पष्ट आणि अधिक खरं असं सत्ताधारी पक्ष आणि विरोधकही बोलतील आणि पत्रकार याचं अधिक बारकाईनं विश्लेषण करतील. कारण जेवढ्या फायली महत्त्वाच्या आहेत त्याहीपेक्षा जास्त हा विषय महत्त्वाचा आहे. कारण संरक्षण मंत्रालयातनं फाईल गायब झाल्या. पाठक सर तुम्ही उत्तर द्या आणि मग आपण राजा मान यांच्याकडे जाऊया. तुमच्यावर 2-3 आरोप झाले होते म्हणजे मी परत त्याची रिपिटेशन करत नाही. हो, नाही, मला सगळं थोडं पर्स्पेक्टिव्हमध्ये ठेवत आहे की मुळामध्ये सुप्रीम कोर्टाचं जे जजमेंट आलं त्या जजमेंट प्रमाणे केली 2 गोष्टी होत्या. एक तर आधीचं जे आपलं प्रोक्युरमेंट आपण करणार होतो म्हणजे आधीच्या सरकारच्या काळामध्ये ते 75 आणि 77 या डिफेन्स प्रोक्युरमेंट प्रोसिजर कोडप्रमाणे करणार होतो. ती एक स्टेट प्रोसिजर असते. मात्र ही जी आहे ती गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट G2G अशी होती जी 71च्या अंतर्गत असते. आता 71चे वाक्य मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवतो. सच प्रोक्युरमेंट वुड नॉट क्लासिकली फॉलो द स्टँडर्ड प्रोक्युरमेंट प्रोसिजर or the standard contract document but would be based on mutually agreed provisions by the government of both the countries. म्हणजे काय की तुम्ही तुमचे नियम ठरवू शकता आणि त्याप्रमाणे दोघांनी ते नियम ठरवलेले. आता मला सांगा की सुप्रीम कोर्टाचं एक जजमेंट झालं, सीईजीकडे नंतर हा अहवाल गेला, सीईजीकडचा तो अहवाल देखील आला. नंतर एक मोहन कुमार जे तेव्हाचे डिफेन्स सेक्रेटरी होते त्यांनी काय म्हटलंय की देअर वॉज ॲब्सोल्युटली नो इंटरफिरन्स इन द मॅटर ऑफ दिस कॉन्ट्रॅक्ट बाय गव्हर्नमेंट. एअर मार्शल SPB सिन्हा हे तेव्हाचे इंडियन निगोशिएटिंग टीमचे अध्यक्ष होते. त्यांनी काय म्हटलं की नो इंटरफिअरन्स बाय PMO. द नोट वॉज नॉट इनिशिएटेड बाय अस बट बाय अन ऑफिसर हु वॉज नॉट पार्ट ऑफ INT टीम. म्हणजे ती नोट ती आलेली होती की तुम्ही असं करा तसं करा, मात्र तो विषय नंतर रिझॉल्व्ह झालेला होता. आणि हे सगळं असताना ज्या 71च्या अंडर हे प्रोसिजर झालेली आहे
इला सुप्रीम कोर्टाने प्रोसिजर, प्राइसिंग आणि पार्टनर हे तिन्ही मुद्दे केले. आता गाडगे सरांनी तो विषय मांडला की हे अडाणीला कसं काय केलं. तर मुद्द्यामध्ये HAL अडाणी हा जो वाद निर्माण केला राहुल गांधींनी की इथे राफेल विमानं भारतामध्ये निर्माण होणार नाही, इथे फक्त ऑफसेट पार्टनरचा प्रश्न आहे. HALचा जेव्हा विषय आला होता पूर्वी, तर HAL हा इथला म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग पार्टनर होता. आणि मग हे ऑफसेट पार्टनर काय असतं, तर हा ऑफसेट पार्टनर देखील काँग्रेसने खरं तर समजून घ्यायला पाहिजे. ऑफसेट पार्टनर म्हणजे इतक्या 50% एक्सपोर्ट भारतातून तिकडे जाणं अपेक्षित आहे. असे किती पार्टनर अपॉइंट केले गेले, तर असे 5, डसॉल्ट एव्हिएशन, थेल, सेफ्रॉन, MBDA आणि असे सगळे. त्याच्यानंतर डसॉल्टला फक्त 6,000 कोटीचं येणं अपेक्षित आहे. आणि त्या 6,000 पैकी मग असा विषय आहे, मला काँग्रेसला विचारायचं, राहुल गांधींना विचारायचं की 30,000 कुठून आलेले. म्हणजे काहीतरी खोटं बोलून बोलून चौकीदार चोर आहे असं जे म्हणतात, हे मला वाटतं जनतेला कळत आहे सगळं. तांबे सर मी येतो. तांबे सर मी येतो तुमच्याकडे. त्यांनी ठीक आहे, तुम्हाला पटणार नाही, पण त्यांनी त्यांच्या दृष्टीने त्यांचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या दृष्टीने असं काही झालेलं नाही. दाल में कुछ काला नहीं है, आपको अगर लग रहा है पूरी दाल काली है तो वो आपका मॅटर आहे. पण माने सर, याच्यात जे 2-3 प्रश्न तांबे सरांनी उपस्थित केले होते आणि गाडगे सरांनी त्याचा मुद्दा मांडला की इतक्या लाईटली का घेत आहे सरकार, आणि त्याच्यात जो माध्यमांवरच्या दबावाचा प्रश्न आहे, सिक्रेसीच्या संदर्भातल्या धमकीचा जो विषय आहे, त्याच्याकडे सुद्धा कसं पाहिलं पाहिजे. नाही मिलिंदजी, माझं आता एकूण आपली चर्चा, मग विश्वासजी ज्या पद्धतीनं याला प्रेझेंट करतायत, किंवा बाकीचे गाडगीळ साहेब झालं, तटकरेजी झालं, यांनी राजकीय दृष्टिकोनातून राफेल आणि त्याविषयीच्या त्यांच्या भूमिका या मांडल्या. परंतु मी वेगळ्या अँगलने या प्रकरणाकडे पाहतो. बोला. त्याचं कारण असं की एकीकडं आपण आपला देश आमच्या हाती सुरक्षित आहोत, आत्ता आपण उल्लेख केला मिलिंद, असं म्हणतो, आणि दुसरीकडं संरक्षण खात्याच्या फायली चोरीला जातात. मग चोरीला जातात तर ही चोरी झाली कधी, त्याची पोलीस दरबारी नोंद झालेली आहे का, ती झाली असेल तर ती नोंद कधी आणि कुणी केली, आणि जर त्याचा तपशील जनतेपुढं आला तर खरंच हे 2 महिन्यापूर्वी चोरी झाली की सुप्रीम कोर्टात आपली बाजू मांडण्याच्या काही तास अगोदर झाली आहे. असे बारीक सारीक मुद्दे की ज्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. हे जरी खरं असलं तरी हे प्रकरण फक्त राफेल पुरतं मर्यादित या अँगलनं आपण पाहता कामा नये. त्याचं कारण असं की देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं असेल, देशाच्या गोपनीयतेच्या दृष्टीनं असेल, वेगवेगळ्या खात्याच्या फाईल्स भविष्यातही चोरी होतील, त्याकडं आपण कसं पाहणार, आणि त्याची हाताळणी काय फक्त काँग्रेस, BJP आणि राजकारण या अँगलनंच करणार आहोत का, हा महत्वाचा मुद्दा आहे असं मला वाटतं. बर तांबे सर, तुम्ही काय बोलत होतात. माझे काल जे काही सुप्रीम कोर्टामध्ये जे कोणते युक्तिवाद झाले त्या संदर्भात आपण चर्चा करूया. हे जे काय आता पाठक सर जे काय सांगत होते हे आहे ना, हे सगळे चालूच आहे ती चर्चा. मुद्दा तो नाही आहे. एक मिनिट, याच्यामधला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की हिंदूने कोणती बातमी प्रसिद्ध केली होती. हिंदूने प्रसिद्ध केलेली या बातमीचा सारांश किंवा आशय असा, त्याचा आशय असा आहे की संरक्षण मंत्रालयाने एक नोट तयार केलेली होती ज्याच्यावरती संरक्षण सचिवांची सही आहे. त्या नोटमध्ये असं म्हटलेलं होतं की आमच्या शिवाय एक समांतर चर्चा इंडियन निगोशिएटिंग टीम शिवाय समांतर चर्चा PMO मधनं सुरू आहे अशी तक्रार त्याच्यामध्ये करण्यात आलेली होती. ही तक्रार ओव्हररूल केली आपल्या तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी. हा तपशीलही ANI ने छापला. याचा अर्थ एवढाच की तिकडे एका प्रकार म्हणजे तुम्ही जे पाठक सर सांगतात अशी टीम, इथे संरक्षण खात्याचा सचिव हा अशी तक्रार करतो आहे की आमच्यापेक्षा एक पॅरलल डिस्कशन चालू आहेत आणि त्यामुळे इंडियन टीमची ही जी बार्गेनिंग पॉवर आहे ती कमी होते. हा त्यातला सगळ्यात वादग्रस्त मुद्दा आहे.
पाठक याला काय उत्तर आहे? दुसरा मुद्दा नाही बघा, असा आहे SBP की आपण याला उत्तर घेऊन परत वेणुगोपाल येतो. त्याच्यामध्ये असं नाही, म्हणतात तांबे सर, सिन्हा- तांबे सर याला उत्तर घेऊन परत येतो मी. एअर मार्शल SBP सिन्हा जे त्या इंडियन निगोशिएटिंग टीमचे अध्यक्ष होते, त्यांनी याच्यावर प्रकाश टाकलेला आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की ती जी काही नोट होती ती एका अधिकाऱ्याने मांडलेली होती आणि तो इंडियन निगोशिएटिंग टीमचा तो अधिकारी नव्हता आणि तो गैरसमजामधून निर्माण झालेली नाही, ती नाही, नोट एक होती मिनिट, आणि तो विषय आपण रिझॉल्व्ह झाला. त्याच्यामध्ये नको जाऊया, त्याच्या मला ऐकू द्या ना. मेरिट्स डिमेरिट्स मध्ये जाऊ नको या. अहो, मला एक बोलू मिनिट, द्या ना आता. पाठक सर, आपण इकडे तांबे साहेब, न्यायाधीश- तुम्ही काहीतरी निराधार आपण बोलणार इकडे आणि मग मला judicial मेरिट डिमेरिट trial सांगणार चालवत का? नाही आहोत. मला एक बोलू मिनिट, द्या जरा. हा निराधार आरोपाचा मुद्दा मला बोलू नाहीये. द्या जरा, मी मला बोलू कोणताही द्या. आरोप केलेला नाहीये. अहो थोडं मी बौद्धिक कोणताही आरोप केलेला नाही. बौद्धिक मी तांबे याच्यावर चर्चा करू आपण. निष्कर्षही त्यांना काढत पूर्ण करू द्या, मग नाहीये. आपण मी असं गाडगे सरांकडे म्हणतोय जाऊ. की वादाचा मुद्दा कोणता आहे? अहो, ते तुम्ही एक ठरवणार मिनिट, का एक तांबे मिनिट. साहेब? चर्चा सुरू इथे होती असं तुम्ही तुमचं आणि म्हणणं मी, आहे, जे तुम्ही त्या काही बातमीत याचे लिहिलेलं आहे. प्रतिनिधी आहात असं मी समजत नाही. एअरफोर्सचे नाही, मुळामध्ये बघा मिलिंदजी, याच्यात कसं आहे, एक सेकंद पाठक सर थोडं ऐकून घ्या. पण ठीक आहे, इथे 30 सेकंदात साधा मुद्दा आहे. मांडा, मग आपण पुढे जाऊया. की बोला. संरक्षण सचिवाची त्या नोटवरती सही हो, आहे. हो. त्या नोटला तत्कालीन संरक्षण मंत्र्यांनी उत्तरही दिलेलं आहे. बरोबर. तत्कालीन संरक्षण मंत्र्यांनी उत्तरही दिलेलं आहे. याच्या संबंधामध्ये वेणुगोपाल काय म्हणतात ते बघा. वेणुगोपालांनी असा दावा केला सुप्रीम कोर्टात काल, म्हणजे जो युक्तिवाद केला तो काय केलाय. वेणुगोपाल असं म्हणतात की अशा प्रकारची ही डिसिजन मेकिंगची प्रोसेस असते. काही आक्षेप हे घेतले जातात, त्याचं निराकरण केलं जातं, पुढे जातं पुढे बरोबर. प्रकरण. तेव्हा कोर्टाने जो काही फायनल निर्णय आहे हाच फक्त कोर्टाने तपासणीसाठी घ्यावा अशी आणि त्याला- विनंती वेणुगोपाल यांनी, म्हणजे अटॉर्नी जनरल यांनी केली आहे. बरोबर. तुम्ही उगाच त्या आधीचे कोण इंडियन निगोशिएटिंग टीमचे अध्यक्ष कोण वगैरे हा सगळं ठीक कोण आहे, बघेल. ठीक आहे. तुम्ही तांबेजी आणि मी मुद्दा लक्षात आला आणि त्याच्यावरती म्हणूनच काही तुमचा त्याला आक्षेप आहे की फक्त एवढंच माझा कसं लक्षात मुद्दा घेतलं जाऊ एवढाच शकतं, आहे. केसचा निकाल द्यायला बाकीचेही मुद्दे लक्षात घेतले गेले पाहिजेत. फक्त एकच ओळ लक्षात घेऊन ते केलं नाही जाऊ नाही, शकत. मला एक मिनिट आता मला तटकरे, आता बोलू मी द्या. येतो. पाठक सर, मी सगळ्यात शेवटी येणार आहे एक तुमच्याकडे. मिनिट. हा. कोण म्हणतं मगाशी त्याच्यावरती? पाठक मी साहेब एवढं म्हणाले- म्हटलं की ही माहिती हिंदूकडे कशी गेली. तांबे साहेब, हे बरोबर आहे. नाही हेच कशी हेच तर गेली. लीक आहे ना. आता इथेच तर हेच काम असतं विषय येतो ना की प्रसार फायली माध्यमांचं. चोरीला प्रसार गेल्याचा. माध्यमांचं पाठक काम तटकरे हेच पाठकजी असं असतं म्हणत होते, की अशा पाठकजी असं प्रकारची म्हणत माहिती होते काढायची की असते जी टू आणि जी official अग्रीमेंट आहे, secret act ला गव्हर्नमेंट टू सतत गव्हर्नमेंट आव्हान अग्रीमेंट द्यायचं नाही, असतं. ही Official डसॉल्ट secret आणि act च्या गव्हर्नमेंट ऑफ कोणत्या इंडियाची बाबतीत अग्रीमेंट येतात? आहे. याला जर तसं असतं सतत तर आव्हान सॉव्हरेन देत गॅरंटी राहणं, मिळाली असती. याच्यामधूनच तसं असतं सरकारचा तर कारभार बँक सुरू गॅरंटी यांनी होतो. का वेवर आणि केली पारदर्शी आणि कारभार त्याच्यामुळे करायचा असेल, जे तर राफेलच्या अशा प्रकारची किमतीत वाढ झाली गरजेची ही असते. बँक गॅरंटी वेव केल्यामुळे ती वाढ झाली झालेली आहे. तर पाठक साहेब जी माहिती देत आहेत ती चुकीची माहिती देत आहेत. गाडगे सर, मगासपासून आपण चर्चा करतोय, जे काय कोणी ॲग्रीमेंट केले त्यानंतर 3 लोकांनी डिसेंट नोटही दिलेली आहेत. डिसेंट नोट येत असताना त्यानंतर जी चर्चा बाहेर आलेली होती, मी छापून आली होती, त्याच्यामध्ये एक मुद्दा असा होता की भारतीय हवाई दलाचं म्हणणं होतं की 126 एअरक्राफ्ट आम्हाला हवी आहेत. मग यांनी 36चीच का ॲग्रीमेंट केली? त्यावर एक वादाचा मुद्दा आहे की तुम्ही फक्त 36लाच का थांबला, तुम्ही 126 का नाही केलेत? दुसरं असं आहे की हे जे सगळं सरकार, म्हणजे G2G म्हणा, सरकारची चर्चा जी चालली होती, तत्कालीन संरक्षण मंत्री त्यावेळेला त्यांना कुठेतरी डावललं जात आहे किंवा विश्वासात घेतलं नाहीत आणि म्हणून त्यांनी एक ऑप्शन दिलं पंतप्रधानांना की मी संरक्षण मंत्री म्हणून काम करण्यापेक्षा माझ्या राज्याला मी परत जातो. हे खरं आहे का, याची सुद्धा आता चौकशी झाली पाहिजे. म्हणजे त्यातूनही अनेक गोष्टी त्यानंतर बाहेर ते बिचारे आजारी आहेत, त्यांना टॅक्स करायची इच्छा नाही आहे, परंतु अशी सुद्धा त्यावेळेला पण एक यातनं चर्चा यातनं झालेली मला होती. तर वाटतं तटकरे सर, असाही प्रश्न विरोधक विचारू शकतात की चोरी फक्त एवढ्याचीच झाली आहे का आणखीन कुठल्या गोष्टींची चोरी झाली, आणखीन काय काय माहिती लीक झाली आहे? नाही, इथे या सरकारचा एकच विषय आहे की यांचं जे सरकार चाललेलं आहे, केंद्र सरकार, हे काही उद्योगपतींनी चालवलेलं आणि काही उद्योगपतींबरोबर चालवलेलं सरकार आहे. त्यामुळे किती माहिती बाहेर आलेली आहे, किती कशी मेहुल चोक्सीला आणि नीरव मोदीला कसं माहीत होतं की आपल्याला आता अरेस्ट होईल आणि आपण बाहेर निघून बाहेर गेलं जायचंय, पाहिजे. असे बरेच मुद्दे आहेत. त्यामुळे हे उद्योगपतींनी चालवलेलं उद्योगपतींसाठी सरकार आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे अप्रत्यक्षरित्या की केवळ चोरी फाईलच्या पुरती मर्यादित नाहीये, बाकीच्याही अनेक निर्णयांचे असे लिकेजेस झालेले आहेत. नक्कीच. पाठक, याला काय उत्तर आहे? नाही, मला असं वाटतं की यांनी सुप्रीम कोर्ट, CAG या सगळ्या संस्था यांच्यावर यांचा विश्वासाने एकदा तपासावं. आता मी सगळ्यांचे उत्तर देतो, फक्त शांततेने ऐकावं. विशेषतः तांबे सरांनी हिंदूच्या पेपर कटिंगबद्दल बोललो. हिंदूंनी जे काही छापलं हे 2 महिन्यापासून छापत होतं, हे आम्हालाही सरकारला दिसत होतं. त्याच्यामध्ये आमच्या दृष्टीने नवीन काहीच नव्हतं आणि त्याच्यातनं काही काळजी करण्यासारखा विषय देखील नव्हता.
हे जेव्हा तुम्ही रिव्ह्यू पिटिशनच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला तेव्हा वेणुगोपाल साहेबांनी सांगितलं की हे जे आहे याचा जो बेस आहे हे वृत्तपत्र कटिंग आहे आणि वृत्तपत्र कटिंगच्या बेसिसवर कोणची केस तयार होत नाहीये. दिस मॅटर हॅज बीन हर्ड कन्क्लुझिव्हली. त्यामुळे तुम्ही याला हे करा, डिसमिस करा. आणि ते करताना मग त्यांनी म्हटलं की हे चोरून आणलेले आहेत. आता त्या फायली चोरी गेलेल्या नाही, त्या फायलींचे झेरॉक्स म्हणा किंवा व्हॉट्सअप म्हणा असे ते कॉपी केले गेले ज्याच्यावर कॉन्फिडेन्शियल असा विषय लिहिला आहे. जसं बजेटचे डॉक्युमेंट हे कुठेही जाता कामा नये असा एक त्याच्यातला निर्देश असतो. मात्र जेव्हा ते जातात तेव्हा तो कुठेतरी काय म्हणतात कॉन्फिडेन्शियल ऍक्ट जो आहे तो ऍक्ट तिथे लागू होतो. त्यामुळे त्याच्यावर आम्ही ऍक्शन घेणार असं त्यांनी म्हटलेलं आहे. कोणाची गळचेपी करण्याचा विषय नाही. दुसरं बँक गॅरंटीचा आणि 30 सरांनी जो म्हटलं की 30च तुम्ही काय केले, 36 आपल्याला फ्लायवे कंडिशन मध्ये ते अवेलेबल असल्यामुळे आपण त्याचा ताबडतोब करार केला. बँक गॅरंटीचा विषय सारखा काँग्रेसकडनं केला जात आहे, राष्ट्रवादीकडनं केला जात आहे. बँक गॅरंटीचा विषय असाच आहे की आपण 77च्या या प्रोक्युरमेंट प्रोसिजर प्रमाणे G2G केल्यामुळे बँक गॅरंटी आम्हाला नको पण किमती कमी करा. कारण काय असतं शेवटी सोवरिन गॅरंटी म्हणा किंवा बँक गॅरंटी ऐका मला ऐकू द्या सिग्नेटरी नाही, तुम्ही ऐकू द्या. दिशाभूल करताय. ऐकू द्या ऐका. Salt is signing authority. जस्ट स्टडी अँड टॉक. डोंट I टॉक am studying and नॉनसेन्स. talking. डोंट टॉक नॉनसेन्स. You डोंट are टॉक talking नॉनसेन्स. nonsense. You मला are कंप्लीट talking करू द्या, nonsense. देन यू रिप्लाय. विषय असा आहे की हा निगोशिएशनचा भाग असतो. बँक गॅरंटीच्या मोबदल्यामध्ये आपण निगोशिएट केलं आणि फ्रान्सच्या सरकारने देखील सीएजीने देखील हे बघितलेलं आहे की आपल्याला आधीच्या कॉस्टच्या माध्यमातून जवळजवळ 18% कॉस्ट ऑन ऍड ऑन्स ही झालेली आहे. हा निगोशिएशनचा भाग असतो आणि फ्रान्स सरकार हे G2G असतं. त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की आपलं नुकसान काही झालेलं नाही. मला एक त्याच्या संबंधी प्रश्न विचारायचा आहे. आपली वेळ जवळपास संपली. एक माने सरांकडे छोटीशी जायचं. गोष्ट अशी आहे की साधी आपण टेंडर काढतो त्यावेळेला कॉन्ट्रॅक्टरला पेनल्टी क्लॉज लावतो. माझ्या ऑफिसमधनं तर सारखी टेंडर आम्ही पेनल्टीचा क्लॉज असतो. अरे पण penalty नाही असं सांगून आपण आपलं बाहेर एवढ्या जातो ना. मोठ्या कॉन्ट्रॅक्टला पेनल्टी क्लॉज नाही. माने म्हणजे सर, 30 जर सेकंद वेळेवर तुमच्याकरता. विमानं पोहोचवली खरी नाही, गोष्ट आहे. याची डिलिव्हरी झाली नाही तर त्याला कुठल्याही जबाबदार Dassault कोण? कंपनीला माने सर, 30 बंद सेकंद केला आपली जाणार वेळ नाही. संपली. फ्रेंडली नेशन सोबत निगोशिएट जे होतात G2G होतात तेव्हा अशा प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट होतात. हा पहिलाच माने contract सर, नाही आहे. माने सर 30 सेकंद वेळ संपली आपली. नाही, मला असं वाटतं मिलिंद की हे राफेल संदर्भात आत्तापर्यंत जे काय व्यवहारासंदर्भातले वाद, न्यायालयीन प्रक्रिया या सगळ्या गोष्टीवर सांगोपांग चर्चा वेळोवेळी झालेली आहे. आता मुद्दा हा महत्त्वाचा आहे की फाईल चोरी झाली म्हणजे नक्की काय झालंय. जी प्रसार माध्यमांमध्ये माहिती प्रसिद्ध झाली तीच कागदपत्र चोरीला गेलेली आहेत की आणखी काय गेलेलं आहे. आपल्याला आपल्या देशातल्या सामान्य माणसाच्या घरातली छोटी चोरी जरी झाली, किरकोळातली किरकोळ चोरी, तरी पंचनामा होतो. आणि आज तर देशाच्या संरक्षण खात्यातली महत्वाची फाईल चोरीला गेलेली आहे. या फाईल संदर्भात एकूण सगळी ही न्यायालयीन प्रक्रिया, पोलीस प्रक्रिया आणि त्यातले आरोपी, तक्रारदार हे नक्की कोण आहेत हे सगळं समोर आलं पाहिजे. खरी वस्तुस्थिती आहे. आपण अशी अपेक्षा करूयात की पुढच्या काही दिवसात पक्षीय भेदाभेद आणि पक्षीय राजकारण राफेलवरून ज्या पद्धतीने चाललंय ते बाजूला ठेवून चोरी झाली आहे का, झाली असेल तर ती नेमकी कशी झाली आहे आणि ती चोरी कोणी केली आहे, म्हणजे देशद्रोह्यांकडनं चोरी झाली आहे का देशप्रेमींकडनं चोरी झाली आहे, आणि जर का चोरी झाली असेल तर त्यांच्यावर कारवाई होणार का आणि कशा पद्धतीने होणार, याची काही उत्तरं पुढच्या अगदी नजीकच्या काही दिवसात भारताच्या जनतेला हवी आहेत. या सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला. या सगळ्यांचे मनापासून आभार. आज बेधडकमध्ये इथेच थांबूया.